कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मजेतच असाल. आणि आम्ही जात आहोत ओरियन मॉलमध्ये, तुम्हाला समजच आहे. आणि बसने जातो आहे. तर बसने जाता जाता तुम्हाला कर्नाळा फोर्टचा जो व्ह्यू आहे तो दाखवलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. अहो पाणी किती साचलं. अगदीच. आता 2 मिळाले बघू. आणि फर्स्ट टाइम हा, थर्ड मध्ये. Cheers. डिंगल बिंगल. काय बोललेली की तुला वाटलं म्हणून मला इथे आम्हाला दोघांना घेऊन आले. बर्गर खाऊन झालेला आहे. फ्रेंच फ्राईज आलेले आहेत. बरी स्ट्रॉंग आहे ना अरू. अरे यार ब्लर का दिसतंय. व्हेज शेजवान नूडल्स. कशी बघते. अरे यार थोडीशी चटणी जी आहे ती टाकून बघितलेली आहे मी. आता खाऊन बघूया. रेड रेड दिसते चटणी. स्टाफ सारखी वाटते. टाइम झोन. स्पायसी. इथे आणलेला आहे चीज बस पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड ना, अभिषेक रावांनी. आणि हे काय म्हणते आरू तू? मला रामेन सारखं वाटतं माहिती नाही का. जाम स्पायसी आहे. काय व्हेज अक्का नूडल्स शेजवान. अजून एक मिळाला. तिसरा. फ्रेंड्स, तर मॉलमध्ये जाऊन भरपूर दिवस झालेले आहेत. 7-8 दिवस झाले असतील ना जाऊन साधारण. आणि त्यानंतर स्कूलची तयारी केली होती. बरंच काही सामान घेतलेलं होतं, पण शूट नव्हतं केलं. त्याच्यामुळे मग विचार केला की जरा आता वेळ पण होता मला, त्याच्यामुळे मग आता शूट करतोय मी. तर बघूया की शाळेचं काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर या ज्या बॅग आहेत त्या मी आता सध्या यूज करते म्हणून या पॅक नाही आहे. ही एक अशी एक बॅग आहे, ही पूर्ण अशी आणि मागून अशी आहे. आणि ह्याला टोटल 4 कप्पे. ओके. तर स्टार्टिंगला एक छोटासा कप्पा आहे ना इकडे, आणि हा थोडासा मोठा टिफिन वगैरे ठेवायला. आणि मागे दोन आहेत ना बुक्स ठेवायला. ओके. तर आपल्याकडे एक नाही, यावेळेस 2 बॅगा घेतल्या. तेच बघूया आपण. तर ही एक दुसरी बॅग आहे. कलर छान आहे याचा. कलर आहे डार्क ब्लू. शक्यतो आम्ही ह्या रूमची म्हणजे ब्लू कलरची शेड्स,
म्हणजे इथे एक कॉलम आहे जिथे तुम्ही काही पण ठेवू शकता. ही बॅग जरा वापरायला नाही काढलेली वाटतंय हा, ना. ते आता स्कूल साठी वापरणार हा, आहे. एक स्कूल साठी आणि एक ट्युशन साठी. तर इथे एक चेन आहे, इथे पण एक चेन आहे, इथे टिफिन वगैरे ठेवायला याच्यात जास्ती जागा. कप्पे आहेत का? हा, ह्याच्यात टोटल 1 2 3 नाही 4च कप्पे आहेत. 4च आहेत. ओके, बट असं वाटतं जास्त. जास्ती आहेत. हा, इथे एक tiffin Design ठेवायला वेगळी आहे. ठेवू शकतो आपण. हम्म. आणि हे बुक्स साठी. ओके. आणि दोन्ही बॅग्स मध्ये बॉटल ठेवायच्या 2 जागा आहेत. ओके, छान. आणि ही अडकवायची हम्म. तर आम्ही अडकवायला इकडे साधारण करणार आहोत. करणार. तर अजून केलेलं नाहीये. बाकी अजून काय आणलंय? ओके, काय नेक्स्ट? नेक्स्ट आहे 4 पेन आणलेले, त्यातले आता 3 इथे आणि 4 एक वापरायला काढले. यूज करते. ओके. आणि एक आहे जॉमेट्री बॉक्स. कंपास म्हणतो आम्ही. हा. तर त्याच्यामध्ये सगळं सगळं तुम्हाला प्रोटेक्टर, कंपास, शार्पनर, इरेजर, पेन्सिल सगळं सगळं मिळणार. सेट स्क्वेअर हा, डिग्री वगैरे मापायचं वगैरे. स्केल पण मिळेल. ओके ओके सेट स्क्वेअर. ओके. आणि इकडे इकडे आहेत हे टेक्स्ट बुक्स आहेत आणि यात नोटबुक्स आणि यावेळेस- पण आहेत. यावेळेस मोठेवाले नोटबुक्स घेतले. हे वेगळे नोटबुक्स घेतले त्यावेळेस, मोठे सगळेच्या सगळे वेगवेगळे कवर्सचे. आणि इथे नोटबुक्सला ट्रान्सपरंट कव्हर लावून घेतलेलं आहे. आणि खाली आणि workbooks यावेळेस आराध्याने लावलेले आहेत. मी काही हेल्प केलेली नाही. तर हे मला मंगळवारच्या बाजारात खूप आवडलं होतं, तर हे मी ठेवायला आणलं. तर छान वाटते. आणि मेन म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये मिळालं, तर मला आवडलं हे. तर आराध्याने असं अरेंज केलेलं आहे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तर अजून एक आम्ही गोष्ट दाखवणार आहोत थोड्याच वेळात. कुठली? हा. ती खूप स्पेशल आहे है ना. म्हणजे कुठली? हे तर काय, आणि ती गोष्ट मला फक्त आणि फक्त 2 महिन्यात मिळाली. आणि हे बुक्स, नोटबुक्स म्हणा किंवा हे तर काय दरवर्षी घ्यावेच लागतात, नाही का. आणि यावेळेस हे घ्यायचंय काय, काय म्हणतात त्याला, युनिफॉर्म वगैरे नाही ना. मला लागतं मागच्या वर्षी घेतलेले ना. 38 नंबरची युनिफॉर्म. हा, मग ते यावर्षी त्याचा खर्च वाचणार आहे आमचा. फक्त आता शूज बघायचे किंवा सँडल्स बघायचे, पावसाळी येतात का. येतात का नाही, कारण मला तेव्हा छोटे होते. हा, तेच बघूया. किती झोपतो, सुट्टी आहे. पाऊस येतोय काय ग आरू? वातावरण झालंय. लाईट लावावं लागलं आम्हाला. हं? चला आता आपण एक गोष्ट आणलेली ते दाखवूया फ्रेंड्सना. तर हे जे आहे ते ऑक्सिजन मशीन आहे ना, काय बोलतात त्याला, तेच. इकडे बबल्स येतात. आणि आपल्या इकडे फिश टँक, आपले फिश पण आहेत इथे. किती आणलेले आहेत आपण? 6. तर एक व्हाईट अँड ब्लॅक, आणि हा ब्लॅक अँड व्हाईट आहे. गोल्ड 2, आणि मागे पण गोल्डचाच प्रकार आहे, ते 2 आहे. टोटल 6. आणि त्यातला एक गोल्डफिश दुसऱ्याला गोल्डफिशच्या मागे लागला सकाळपासून. आणि हे जे आहे मोटर, याची आराध्याने लावलेली आहे. हे खडे जे आहेत ते सुद्धा आराध्याने घातलेले आहेत आतमध्ये. ही झाडं सुद्धा सगळं आराध्याने केलंय. फक्त मी 4-5 बॉटल पाण्याचे घालायचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला फिश टँक जर का आमचा आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता पाणी जरा खराब झालं, आम्ही कालच चेंज केलेलं, कालच आणलेलं ना आपण. आणलेले तर पाणी टाकलं तर उद्या change करा. आता उद्या चेंज करू. तर खाणं पाहिजे का त्यांना, टाकायचं टाक. थोडंसं टाक. ते खाणं जे आहे ते आपल्याला इथून टाकायचं आहे असं. आपण इथून बघू शकतो फिश. तर सध्या आम्ही फार नाही टाकत, एखाद चिमटी टाकतो ही ते छोटीशी. दाणे. आणि काय आहे, माझं नख थोडेसे वाढले तर दाणे माझ्या नखात अडकतात. बंद. ते इथून आपल्याला दिसतील ते दाणे. येस, दिसतात. फिश खातात ते. आणि हे बघा आलेच आले. खायला. एक आला की सगळे हे येतात. मोठे जे आहेत ते जाम खातात.
बारके खात नाहीत फार, ते जरा शाय आहेत 2 Angle fishes. अँगल फिश, गोल्ड फिश आणि gold असे fish आणलेले different आहे. types आहेत. आपण दुसरा ग्रे जो दिसतोय गोल्ड, तो गोल्ड फिशचाच प्रकार आहे. हा टाकलेला दिसतोय. त्यामध्ये फक्त गोल्ड कलर. हे बघा शाय फिश, अँगल फिश. कुठला अँगल आहेस तू? राईट अँगल, म्हण लेफ्ट अँगल. acute angle म्हण acute angle. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा छोटे बेबीज आहेत. आणि नक्की शेअर करा फ्रेंड्स बरोबर पण. तर काय आणलं आता परत? काय आणलं? नॉनव्हेज आणलं? फिश 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 फिश. घाबरले. वाव, कलर मस्त आहे त्यांचे. टडा 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 टडा. इथे दिसतात खालून. प्रकारचे वेगळे फिश कलर्स आणलेले तर आहेतच, शिवाय इथे दाबेलीही आणलेली आहे. खजूर चटणी वाटतं ही. बाकीचे इकडे गेले आतमध्ये आहे ना, आणि हे काळे 2 इथे. आणि एक ग्रे इकडे आहे ना. आता दिसतात सगळे एकदम. पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.